नमस्कार मित्रांनो, तुम्ही आत्ता काही दिवसापूर्वी एक चर्चा ऐकली असेल किंवा एक थंबनेल्स बघितले असतील. तर त्या थंबनेल्सवर दुनिया की सबसे बड़ी बहस डज गॉड एक्झिस्ट, लल्लन टॉपच्या चॅनलवर ही जी डिबेट त्यांनी ऑर्गनाईज केलेली ही भरपूर वेळा सारखी दाखवली जाते किंवा ते लाईव्ह चालू आहे, भरपूर लोक जाऊन ती डिबेट बघतात. ही डिबेट मी काही दिवसापूर्वी बघितली आणि 3-4 दिवसापर्यंतपासून भरपूर लोकांसोबत डिस्कशन्स किंवा मी सुद्धा अनेक व्हिडिओज यूट्यूबवर या विषयावर बघितले. मी स्वतः एक थीस्ट माणूस आहे. माझी तक्रार ही मुळात जे मध्ये बसलेले त्यांच्याबाबत आहे, सौरभ द्विवेदी. यार, आज आपण जर तुम्ही ही बघितली नसेल डिबेट तर मुळात बघूही नका, कारण की सेन्सलेस आहे. सगळ्यात आधी ही लोक काय करतात की एस्टॅब्लिश करतात एक गोष्ट आणि म्हणतात कि ये जो डिबेट चल रही है ये किसी एक धर्म पे आधारित या धर्म के विरुद्ध कोई और ऐसा नहीं है, तो ये डिबेट भगवान को मानने वाले और उनको ना मानने वाले इनके ऊपर है. और इस डिबेट का विषय क्या है, तो डज गॉड एग्जिस्ट, डज अल्लाह एग्जिस्ट, डज ईश्वर एग्जिस्ट. नाही, डज गॉड एग्जिस्ट, जो कुठल्याही धर्माला रिप्रेझेंट नाही करत, तर ही फक्त एक धर्माला एक देव मानणारे आणि देव न मानणारे यांच्या मधली डिबेट आहे. आता जर ह्या मुद्द्यावर जर आपण बोलायचं झालं तर भाई 2-3 वेळा आपल्याला असं लक्षात येतं की ज्यावेळेस जावेद अख्तर संपूर्ण धर्म मानणाऱ्यांना किंवा धर्म ह्या गोष्टीबाबत ज्यावेळेस आर्ग्युमेंट करतात, गॅप ऑफ गॉड बद्दल सारखी काहीतरी एक गोष्ट आहे, त्याबद्दल ते आर्ग्युमेंट करतात की जी गोष्ट आपल्याला माहीत नाही त्या गोष्टीला पूजायला सुरुवात केली धार्मिक लोकांनी आणि अशा प्रकारे धर्म सुरू झाला. ओके, काय हरकत नाही, ही आर्ग्युमेंट आहे. या आर्ग्युमेंटवर धर्म मानणारे किंवा तसे धार्मिक लोक हे वेगळी आर्ग्युमेंट देतील. पण इथं मुफ्ती काय आर्ग्युमेंट देतात, ते म्हणतात की हम उनको मानते ही नहीं, हम उनको रिप्रेजेंट करते ही नहीं, हम तो उस चीज़ को फुलिश मान रहे हैं, हम इस चीज़ को बोल रहे हैं कि ऐसा कोई भगवान, कोई वस्तु भगवान नहीं हो सकता, वो तो बस एक खुदा है जो विच इज़ अ नेसेसरी बीइंग. आता इथं सगळ्यात मोठी गोम बघा, सुरुवात यांनी काय केली, एकतर इथं सरळ नकार आहे की आम्ही सर्व धर्मीयांना किंवा सर्व एथिस्ट लोकांना रिप्रेझेंट करत नाही आहोत, आम्ही एका पर्टिक्युलर सेक्टला, पर्टिक्युलर मार्गाला, पंथाला आम्ही रिप्रेझेंट करत आहोत. मग भाई तुम्ही आधी ॲक्सेप्ट करा ना, तिथं लिहा दिस इज द आर्ग्युमेंट बिटवीन अ इस्लामिक स्कॉलर वर्सेस अ एथिस्ट. इस्लामिक एथिस्ट आपण म्हणूयात. जावेद अख्तर त्यांच्या नावात मुस्लिम आहेत ते, मात्र ते स्वतःला एथिस्ट मानतात की ते स्वतःला कुठल्याही धर्माशी संलग्न नाही ठेवू बघत. मग तुम्ही ते तिथं आधी क्लिअर करा, मग आपण ती आर्ग्युमेंट बघू. सेम गोष्ट तिथंच एक ऑडियन्समधले शेवटी क्वेश्चन आन्सर सेक्शनमध्ये ते म्हणतात की बाबा रे, आमच्या वेदांमध्ये एक अशी गोष्ट लिहिली, ज्यावेळेस तुम्ही नेसेसरी बीइंग नावाची एक कॉन्सेप्ट आहे त्याबद्दल ते बोलताना बोललेत. मुफ्ती आर्ग्युमेंट करतात आणि त्यासोबतच जगात होणाऱ्या अन्यायाच्या बाबत पण त्यांच्याकडे फार काय असं चांगलं उत्तर नव्हतं. तेच काहीतरी श्रद्धा आणि इमोशन यावर बेसिस त्यांचं उत्तर होतं, जे की ऑब्वियसली एका आर्ग्युमेंटमध्ये तिथं फिट बसत नव्हतं. इस्लामिक आर्ग्युमेंटमध्ये ओके, काय हरकत नाही, आम्ही मानून घेऊयात ना, तुम्ही जर क्लिअर असलात तर. मात्र ते उत्तर नव्हतं. मात्र ज्यावेळेस ते कोणीतरी प्रोफेसर तिथं प्रश्न विचारतात की बाबा असंही होऊ शकतं, आमच्या वेदांमध्ये असंही लिहिलेलं आहे की अ क्रिएशन अँड क्रिएटर कॅन एक्झिस्ट टुगेदर, असं काहीतरी ते वेदांमधली एक श्रुती किंवा कुठल्याही श्लोकाचा उल्लेख करताना तिथं सांगतात. याबद्दल त्या मुफ्तींचं सरळ उत्तर, हाऊ इरॅशनल इज दिस, अशा प्रकारचं काहीतरी त्यांचं अगदी वाह्यात असं रिॲक्शन होतं. मग तुम्हाला जर धर्माला किंवा सर्व एथिस्ट लोकांना रिप्रेझेंट करायचं नाही आहे, तुम्हाला एका दुसऱ्या विचार प्रवाहाला सरळ इरॅशनल असं काहीतरी शब्द वोक असं वापरून तुम्हाला जर ते सरळ खारिज करायचं, त्याला ॲक्सेप्टन्स किंवा त्याबाबत तुम्हाला साधं डिस्कशनसुद्धा नाही करायचं, हाऊ कॅन यू रिप्रेझेंट युअर सेल्फ ॲज अ थीस्ट, हाऊ कॅन यू बी अ रिप्रेझेंटेटिव्ह फॉर एव्हरीवन. तुम्ही बनू शकता इस्लामचे रिप्रेझेंटेटिव्ह, काही हरकत नाही, आम्ही त्याची वेगळी आर्ग्युमेंट्स, आम्ही त्याबद्दल वेगळे डिस्कशन्स करू शकतो. आपण, आम्हाला मान सन्मान आहे, आम्ही भारतीय आहोत. भारतामध्ये प्रत्येक धर्म नावाची गोष्ट तर आम्ही एक्झिस्टच आमच्याकडे मान्यच नाही आहे. रिलिजनला त्यांनी जो समानार्थी शब्द धर्म मानला आहे, त्याला जवळ जर कुठला म्हटलं तर आपण पंथ हा मार्ग देऊ शकतो.
पंथ हा एक त्याला समानार्थी शब्द देऊ शकतो की बाबा एक पंथ आहे जो देवाला या स्वरूपात मानतो, ठीक आहे, एक पंथ आहे तो या देवाला या स्वरूपात मानतो, पण ते एकमेकात भांडत नाही बसत. ते म्हणतात की हा पंथ आमचा योग्य आहे, ते प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यामध्ये कुणाला मारून त्यांना बळजबरी या पंथात आणण्याचा कुणी आतापर्यंत भारतीय परंपरेमध्ये प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे या डिबेटमध्ये तो संबंध येतच नाही. मात्र ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या संपूर्णच आस्तिक मताला किंवा परमात्म्याला मानणाऱ्या, आस्तिकही नाही म्हणू शकत, वेदांचा संबंधच नाही आहे, मात्र जर तुम्ही देवाला मानणाऱ्या लोकांना जर रिप्रेझेंट करता तर दुसऱ्या पंथातल्या लोकांना तुम्ही सरळ सरळ डिस्कार्ड करता आणि म्हणता की ही डिबेट आहे एका कुठल्याही धर्माशी संलग्न नसून एका थिस्ट वर्सेस एथिस्टची आहे. हाऊ इरॅशनल इज दिस. तिथं सरळ सरळ जावेद अख्तर एकदा चुकून अल्लाह म्हणतात आणि मग म्हणतात आय एम सॉरी खुदा. काय लाज आहे, का भीती बाळगायची, काय तुम्हाला अल्लाह म्हणण्यात काय प्रॉब्लेम आहे? कारण की डिबेट तर एका अल्लाहला मानणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कुठल्याही देवाला न मानणाऱ्या व्यक्तीची आहे. आम्ही जावेद अख्तर साहेबांना या बाबतीत क्रेडिट देऊ, कारण की त्यांनी कुठेही एस्टॅब्लिश केलं नाही की मी एका पर्टिक्युलर धर्माला खारीज करतोय, ते कोणालाच म्हणत नाही. इट इज ओके. म्हणजे ही किती होपलेस चर्चा होती. तुम्हाला जर चर्चा आणि दुसरी काय लल्लन टॉपला काय गरज होती मग? कारण की ही चर्चा लल्लन टॉपने ऑर्गनाईज केलेली नव्हती ना, सौरभ द्विवेदींनी, ही त्या मुफ्तींनी किंवा त्या लोकांनीच ऑर्गनाईज केलेली. त्यामुळे तिथे टाळ्या वाजवणाऱ्या त्या मुफ्तींनी काहीही फालतू आर्ग्युमेंट केली तरी सुद्धा खालून टाळ्या आणि त्यांचं ॲप्रिशिएशन होताना दिसत होतं. कारण की ऑब्व्हियसली ऑडियन्स त्यांचीच होती, अख्खी युनिव्हर्सिटी बसलेली होती. तुम्ही एका पर्टिक्युलर सेक्टला मानणारे लोकच तिथं भरपूर जास्त ऑडियन्स आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही ही आर्ग्युमेंट करता आणि दाखवता की ही आर्ग्युमेंट लल्लन टॉप सारख्या एका सेंट्रलिस्ट प्लॅटफॉर्मची की जी कोणालाही रिप्रेझेंट करत नाही. हाऊ इरॅशनल इज दिस. आणि त्यानंतर मुफ्ती साहेब याच्यावर स्टेजवर येतात आणि स्टेजवर येऊन म्हणतात की सुरुवातीला त्यांची ज्यावेळेस आर्ग्युमेंटचा त्यांचा सगळ्यात पहिला जो चान्स असतो त्यात ते वर येऊन म्हणतात की मैं पहले कुछ फैक्ट इस्टेब्लिश करना चाहता हूँ इस आर्ग्यूमेंट के. ओके, वाह, छान, फारच छान. आणि ते सांगताना म्हणतात कि इस आर्ग्यूमेंट में हम किसी भी विज्ञान को आधार नहीं मानेंगे, वैज्ञानिक शोध को या किसी भी वैज्ञानिक तथ्य को हम इस आर्ग्यूमेंट का आधार नहीं मानेंगे. का? कारण की कुठल्या तरी फिलॉसॉफर एका सायंटिस्टचं हे म्हणणं त्यांनी तिथं कोट केलं की हे फिजिकल फॉर्मच्या पलीकडचं आहे, त्यामुळे याला आपण विज्ञानाच्या परिभाषेतनं किंवा मापातनं आपण याला मोजूच नाही शकत. इट्स ओके. ही जर आर्ग्युमेंट एखाद्या अद्वैत मानणाऱ्या कुठल्या एका फिलॉसॉफरनी किंवा एका आध्यात्मिक व्यक्तीने दिली तर आम्ही मान्य करू. मात्र तुमची आर्ग्युमेंटच सुरू होते एका वैज्ञानिक शोधापर्यंत फिजिकल गोष्टींबाबत, जी फिजिकल गोष्ट अशी सांगते की युनिवर्स कसं बनलं, याच्यावरनं त्यांची ते एक लॉजिकल आर्ग्युमेंट देतात की हे जग जे बनलेलं आहे ह्याचा कोणीतरी नेसेसरी बिईंग असणार. अरे जग बनलेलं आहे यावरनंच तुम्ही तुमची आर्ग्युमेंट जर सुरू करताय, तुम्ही विज्ञानाला बाहेर कसं ठेवू शकता? तुम्ही बोलूच नका ना त्या गोष्टीवर, त्या गोष्टींचं तुम्ही कारणही देऊ नका, मात्र तुम्ही विज्ञानाला बाहेर ठेवायला सांगता. म्हणजे जावेद अख्तर यांना तुम्ही लढायला उतरवतात, मात्र त्यांचा एक हात पाठीमागं, दोन पाय जमिनीत बांधलेले, त्यात तो म्हातारा माणूस, त्यात ते विज्ञान म्हणतात की विज्ञानाला बाजूला ठेवा. कसं ठेवणार तुम्ही? तुम्ही विश्वाची उत्पत्तीचा एक नेसेसरी बिईंग आहे आणि यावरून तुम्ही तुमची आर्ग्युमेंट एस्टॅब्लिश करतात की गॉड एक्झिस्ट. मग विज्ञानाच्या उत्पत्तीसाठी काउंटर आर्ग्युमेंट हे तर विज्ञानातच येणार आहे ना. विज्ञानच सांगणार आहे की बिग बँग थिअरी झाली, बिग बँग झाला, मग त्याच्या आधी काहीतरी होतं, ब्लॅक होल्स होते. हे आर्ग्युमेंट विज्ञानाकडेच आहे. तुम्ही सायन्सला तुम्ही त्यातनं बाहेर ठेवूच नाही शकत. म्हणजे तुम्ही सांगणार, तुम्ही सायन्सची आर्ग्युमेंट देणार आणि त्याला काउंटर आर्ग्युमेंट म्हणणार की सायन्स नका सांगू. हाऊ इरॅशनल इज दिस. म्हणून ही एक भरपूर सारे थंबनेल आता नवीन तुम्हाला दिसतील की सौरभ द्विवेदीने एक नवीन झाकीर नाईक भारताला इंट्रोड्यूस करून दिला आहे. ऑब्व्हियसली हे फारच घातक आहे आणि चुकीचं आहे. जे मुफ्ती आहेत त्यांचे जर प्रिव्हियस तुम्ही स्टेटमेंट बघाल तर ते सरळ सरळ संविधानाला या सगळ्या गोष्टीला नकारतात आहे आणि म्हणतात की फक्त इस्लामिक पुस्तकांमध्ये किंवा इस्लाम जे सांगतो तेच सत्य. आतंकवाद्यांची या वेगळी कुठली भाषा असते? आणि हीच गोष्ट पुन्हा जर आपल्या ह्याच्यात तुम्ही स्टँडर्डाईज करता, नॉर्मलाईज करता, तर ही गोष्ट चुकीची आहे. याकरता तुम्ही जर कारण बनत असाल तर इट वॉज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि तीच सगळ्यात मोठी चूक सौरभ द्विवेदी आणि ललन टॉप इथं करताना दिसतात. आणि आय होप की यानंतर अशा चर्चा घडाव्यातच
हीच भारताची संस्कृती. पण यार थोडा सेन्स, जावेद अख्तर आहेत त्यांच्या अपोजिटमध्ये कोणाला बसवायचं त्याचाही सेन्स तिथं बाळगायचा. हे दोघं तर अजिबात एकमेकांशी डिबेट करण्याच्या कुठंच एक तुलनात्मक आपण त्यांना म्हणू नाही शकत. आय थिंक ह्या गोष्टींना आपण जाणलं पाहिजे. ज्या लोकांना अभ्यासच नाही किंवा ज्या लोकांनी कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही, त्यासल्या काहीतरी फालतू गोष्टी ऐकून ते सरळ लवकरात लवकर इन्फ्लुएन्स होऊ शकतात. म्हणून ह्या गोष्टींनी आपण इन्फ्लुएन्स होऊ नये याकरता आमचा हा प्रयत्न. जाणून घ्या, नीट डिबेट करा, नीट अभ्यास करा आणि अशा चांगल्या लोकांना तुम्ही समोर आणा. हीच आमची तुम्हा सगळ्यांना किंवा ह्या मोठ्या मोठ्या चॅनल्सला विनंती. बरं, तुम्हाला काय वाटतं ह्या विषयावर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. तुमचं काय मत आहे हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. विषय किंवा माझं मत, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. हा अवेअरनेस अजून हवा असेल तर शेअर करायला विसरू नका. आणि वारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं आम्ही तुमच्यासमोर जे धार्मिक लोक आहेत किंवा आध्यात्मिक लोक आहेत, जे त्या वाटेवर चालत आहेत किंवा त्यातले जाणकार आहेत, यांना आम्ही तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. किंबहुना आमचा प्रयत्न हा असेल की या समाजाकरता जे चांगलं काम करत आहेत किंवा समाजाकरता जे हितकारक आहेत, अशा लोकांना आम्ही तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. भले ते धार्मिक नसतील तरी. डॉक्टर बाबांचा याबाबत माझा संवाद असा झालेला की डॉक्टर बाबांना मी विचारलं की काही लोक जे आहेत जे धर्माला मानत नाहीत मात्र चांगलं काम करतात, ते म्हटले जरी ते नसेल तरी ते धार्मिकच आहेत. अशा लोकांना आपण जे समाजाकरता चांगलं काम करतात, भले ते धोतर सदरा घातलेले नाही आहेत, टिळा लावलेले नाही आहेत, मात्र जर ते धरती मातेकरता किंवा कुठल्याही स्वरूपात परमात्म्याला जर पूजत आहेत तर त्यांचा आपण सन्मान हा केलाच पाहिजे. आणि ह्या व्हॅल्यूज आणि ही मतं आपण तुमच्यासमोर आणलीच गेली पाहिजे. याकरता आम्ही नक्कीच प्रयत्न करू. सो नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन फीचर आले हाईप म्हणून. असं असेल तर बाकीचे आमचे व्हिडिओज ते तुम्ही बघा आणि ते जर तुम्हाला हाईप करता आले तर नक्की करा. या साधू संतांना जगासमोर पोहोचवणे हाच आमचा उद्देश आहे. या सज्जन लोकांना जगासमोर पोहोचवणे, त्यांचा विचार पोहोचवणे हाच आमचा उद्देश आहे. नक्कीच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.